नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती इयत्ता 10वी यातील पाठ 3 आजी कुटुंबाचं आगळ. लेखक आहेत महेंद्र कदम. याआधी आपण वेगवेगळे पाठ बघितले. आज आपण ज्या पाठाचा अभ्यास करणार आहोत हा थोडासा वेगळा पाठ, की आमची कुटुंब व्यवस्था कशी आहे यावर आधारित हा पाठ म्हणजे आजी कुटुंबाचं आगळ. आता नेमकी आगळ म्हणजे काय? तर आगळ म्हणजे दाराला लावलेला आडसर. दार बंद केल्यावर आतला आडसर लावला जातो. आगळ म्हणजे एक वजनदार, जाडजूड व मजबूत वसाच असतो. दाराच्या दोन्ही बाजूंना भिंतीत खोंबण असतं बघा. त्या खोबणीत एक आगळ अडकवतात. एकदा का आगळ लावली की दार उघडता येत नाही. बाहेरून कुणीही हल्ला आपल्याला करू शकत नाही. म्हणजेच आपलं पूर्ण कुटुंब ते आगळ टाकल्यानंतर हे सुरक्षित असतं. थोडक्यात आगळ म्हणजेच काय बघ, तर आगळ ही घराच्या सुरक्षेची हमी परिपूर्णरित्या जे देतं त्याला आगळ असे म्हणतात. तसंच या पाठामध्ये जी वर्णिलेली आजी आहे, ज्या आजीचं आपण वर्णन करत आहोत, ती आजी सुद्धा या कुटुंबाचं आगळच आहे. आगळ यामुळे कारण त्यामुळे कुटुंब नियंत्रणात आहे आणि सुरक्षितही आहे. म्हणजेच आजी या कुटुंबाचं काय आहे? आगळ आहे. आता आपण हे नेमकी आजी कुटुंबाचं आगळ काय याविषयी लेखक महेंद्र कदम यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे ते प्रस्तुत पाठात आपण बघणार आहोत. मी कल्याण केशवराव पाटील सोनवणे सर, सहशिक्षक, भगवान बाबा माध्यमिक विद्यालय, केकत, जळगाव, तालुका पैठण या ठिकाणून विद्या प्रबोधिनी के क्लासद्वारे आपल्यासमोर हा पाठ प्रस्तुत करत आहे. तर बघूया आजी कुटुंबाचं आगळ. आजी कुटुंबाचं आगळ. लेखक आहेत महेंद्र कदम. मराठी साहित्य विषयामध्ये आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे लेखक, कवी, कादंबरीकार आपण अभ्यासलेले आहोत. यामध्ये मराठी वाङ्मयीन अभ्यास असणारं एक मराठीचे गाडे अभ्यासक आणि लेखक, की ज्यांनी वेगवेगळ्या आपल्या लेखनशैलीने मराठी साहित्य विश्वात एक स्वतःचा ठसा उमटवलेला आहे, असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजेच लेखक महेंद्र कदम, ज्यांचा जन्म आहे 1972. तर यांनी मराठी साहित्य विश्वामध्ये जे काही योगदान दिलेलं आहे, त्या योगदानामध्ये त्यांनी काही कादंबऱ्या, त्याचबरोबर काही समीक्षके जी लिहिलेली आहेत ती या ठिकाणी आपण बघणार आहोत. कवितेची शैली, त्यांचं लिखाण त्यामध्ये आहे. कवितेचे वर्तमान महेंद्र कदम लिखित धूळ पावल, तो भीतो त्याची गोष्ट, अशा वेगवेगळ्या प्रकारचे समीक्षक, कादंबरी या महेंद्र कदम यांच्या लेखनातून आपल्याला दिसतात. अभ्यासाच्या विविध दिशा हे त्यांनी एक संपादन केलेलं आहे. अशा या वेगवेगळ्या लेखनातून त्यांनी अनेक कथासंग्रही प्रसिद्ध केलेली आहेत. या पुस्तकात 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. थोडक्यात महेंद्र कदम हे मराठी साहित्य विषयामध्ये एक स्वतःचा ठसा उमटवलेलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, की ज्यांनी मराठी वाङ्मयीन अभ्यास करून एक वेगळ्या पद्धतीचं आपल्यासमोर आज जो पाठ दिलेला आहे त्या पाठाचं नाव आहे आजी कुटुंबाचं आगळ. या आजी कुटुंबाच्या आगळामध्ये महेंद्र कदम हे आपल्यासमोर एक नवीन पिढीतील लेखक आहे. त्यांची आगळ ही ग्रामीण जीवनाचं चित्रण करणारी एक प्रसिद्ध अशी कादंबरी आहे. प्रस्तुत पाठ हा या आगळमधील एक उतारा आहे. ग्रामीण जीवन हे मुख्यतः सामुदायिक स्वरूपाचं असतं. गावातील सर्व घटक हे एकमेकाशी घट्ट बांधलेले असतात. लोकांना बांधून ठेवणारे हे बंध ग्रामीण जीवन सुरळीतपणे चालू ठेवतात.
ग्रामीण जीवनाची जी काही छोटी आवृत्ती म्हणजे ग्रामीण जीवनातील एक कुटुंब व्यवस्था. आज आपण जर बघितलं तर ग्रामीण जीवनाचा पाया जर काय असेल तर ती तिथली कुटुंब व्यवस्था आहे. आणि आपण जर विचार केला तर भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात विशेष जर काय असेल तर ती म्हणजे कुटुंब व्यवस्था. या कुटुंब व्यवस्थेचा एक आदर्श आज या ठिकाणी महेंद्र कदम आपल्यासमोर या आगळ या पाठाच्या कुटुंबाचं आगळ या पाठाच्या माध्यमातून आपल्यासमोर सांगत आहेत. म्हणून ग्रामीण भागामध्ये एकत्र कुटुंब पद्धती आपल्याला आढळते. कुटुंबातील सर्व सदस्य हे एकत्र राहतात. काही कुटुंब तर आपल्या लक्षात येतं की लग्न झाल्यानंतरही कुटुंबातील भाऊ सहकुटुंब एकत्रच राहतात. एकत्र राहत असताना कोणताही संघर्ष निर्माण झाल्यास त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी ही ज्येष्ठ व्यक्तींची असते. मग ही ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे नेमकी कोण? तर ही ज्येष्ठ व्यक्ती म्हणजेच त्या कुटुंबातील एक जबाबदार व्यक्तिमत्व. ते जबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे कोण? तर ती म्हणजे या कुटुंबाची आजी आणि या कुटुंबाचं आगळ. तर मग हे आगळ म्हणजे काय हे मी तुम्हाला सुरुवातीलाच प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की आगळ म्हणजे दाराला लावलेला आडसर. की जो आडसर ज्यावेळेस आम्ही लावतो त्यामुळे आमचं कुटुंब, आमचं दार, त्या ठिकाणी संपूर्ण ते जे घर असतं ते घर सुरक्षित राहतं. म्हणजेच पूर्ण कुटुंब सुरक्षित राहतं. जसं आगळ ही घराच्या सुरक्षेची हमी देते तसंच या ठिकाणी या पाठात वरलेली जी आजी आहे ती सुद्धा आजी सुद्धा ही आगळासारखीच आहे. तिच्यामुळे कुटुंब नियंत्रणात आहे आणि सुरक्षित सुद्धा आहे. या कुटुंबावरती ज्येष्ठ व्यक्तीची सत्ता चालते. कुटुंबासंबंधीचे सर्व निर्णय हीच व्यक्ती घेते. कुटुंबाचं उत्पन्न, त्या उत्पन्नाचे वाटप, सर्व कामाचे वाटप, कुटुंबाची संपत्ती, तिचे वाटप, लग्नापासून ते शेतीपर्यंतचे सर्व निर्णय हे ज्येष्ठ व्यक्तीच्या मान्यतेवरच अवलंबून असतात. आणि ज्येष्ठ व्यक्तीच्या अधिकाराला सार्वत्रिक मान्यता असते. त्यामुळे कुटुंबातील सर्व व्यक्ती ज्येष्ठ व्यक्तींचा अधिकार हा निमूटपणे मान्य करतात. आणि म्हणून प्रस्तुत पाठामध्ये या ठिकाणी आजी ही एक ज्येष्ठ व्यक्ती आहे. आणि अशा या एकत्र कुटुंब पद्धतीचं एक विलोभनीय असं दर्शन या कुटुंबाचं आगळ या पाठात आपल्याला बघायचं आहे. तर हे बघत असताना एक ग्रामीण संस्कृतीमधील एकत्र कुटुंब पद्धती आणि तिचं एक अनुपम दर्शन या आजी कुटुंबाचं आगळ या पाठातून आपल्याला या ठिकाणी महेंद्र कदम यांनी आपल्यासमोर सादर केलेलं आहे. की यामध्ये ते कुटुंब, त्या कुटुंबातील नातेसंबंध त्यांना सर्वांना जपून एक कुटुंब कसं एक आदर्श आपल्यासमोर सादर करतंय ते या ठिकाणून या कुटुंबाच्या आगळ, आजी कुटुंबाचं आगळ याच्यामधून आपल्याला पाहायला मिळणार आहे. ग्रामीण संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामीण संस्कृतीचं जे महत्त्व आहे हे महत्त्व जाणण्याचा संदेश या ठिकाणी महेंद्र कदम यांनी आजी कुटुंबाचं आगळ या ठिकाणी आपल्याला या पाठाच्या माध्यमातून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया की प्रस्तुत पाठात आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे या कुटुंबाची प्रमुख व्यक्तिमत्व जी आहे ती आजी आपल्यासमोर, त्या आजीचं चरित्र कसं आहे ते आता आपण बघणार आहोत. तर बघा, माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगानं गोरी, असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची, नवऱ्यामागे सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 वलंडली तरी काठी आली नव्हती. दास शागडे तर शाबूत तर होतेच, मोत्यासारखे चमकत राहायचे. डोक्यात एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तारुण्याच्या सौंदर्याची जाणीव करून देणारे चेहऱ्याची तिची ठेवण. ताठ काना, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना, अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी 2 रंगाची नऊवारी एकल लोगडी, कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छायाचित्राखाली आमचं सर्व कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महेंद्र कदम यांनी आपल्या समोर जी एक आदर्श व्यक्ती म्हणून या कुटुंबाची प्रमुख म्हणजे आजी, तर या आजीचं वर्णन करत असताना ते सांगतात की एक भारंदाज असं व्यक्तिमत्व की जिची पूर्ण शारीरिक, मानसिक सर्वच बाजूनी तिचं वर्णन या ठिकाणी लेखकाने केलेलं आहे की ती दिसायला भारंदाज,
रंगन गोरी, 5.5 फूट उंचीची आणि उन्हा पावसाने रापलेली. म्हणजे काय की अनेक अनुभवाने जिने आपलं पूर्ण आयुष्य घालवलं होतं अशी ती स्वतःच्या नवऱ्यामागं, म्हणजे तिचे पती गेल्यानंतर सुद्धा तिने सगळा संसार कशा रीतीने तिचं स्वतःचं कौशल्य वापरून ते कौशल्य वापरून ते कुटुंब तिने अगदी व्यवस्थितरित्या कसं पुढे नेलं हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं या पाठातून. की अगदी वयाच्या 70व्या वर्षी सुद्धा या ठिकाणी या आजीचं वैशिष्ट्य असं आहे की वयाचं 70 वर्ष असून सुद्धा आईच्या हातात काठी आपल्याला कधीही दिसत नाही. एवढंच नव्हे तर आज आपण बघतो की आपल्यासारख्या छोट्या मोठ्या मुलांचे किंवा इतर व्यक्तींचे सुद्धा दात पडलेले दिसतात, परंतु आज सुद्धा या वयात सुद्धा आजीचे दात हे मोत्यासारखे चमकतात आणि ती शाबूत आहेत, सुरक्षित आहेत. डोक्यात त्यांच्या एकही केस काळा नव्हता. विशाल कान, एक धारदार असं नाक, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडूनही कुठेही ताणतणाव नाही आणि एक सौंदर्य ज्याच्या चेहऱ्यावरती ठासून भरलेलं होतं असं एक ताटमाना असणारं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजेच या कुटुंबातील आजी. तिच्या अंगाचं जर आपण तिची ठेवण बघितली, त्याचबरोबर तिचा पोशाख जर बघितला तर अंगात चोळी आणि हिरवं आणि लाल अशा 2 रंगाची नऊवारी नाटी, जी महाराष्ट्राचं भूषण आहे, ती नऊवारी नाटी ती नेसलेली आणि कपाळावर गोंधन दिसून येतं बघा. आणि त्यात गोंधनावरती की जी आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये संतांच्या भूमीमध्ये, आमच्या महाराष्ट्र भूमीमध्ये संतांचे विचार त्या ठिकाणी काय आहे, शेवटच्या माणसापर्यंत रुजलेले आहे. त्यामुळे आजीच्या डोक्यावर आपल्याला काय दिसतो लावलेला, तर तो दिसतो बुक्का. अशा प्रकारे ही जी आजी आहे तर ही आजी अत्यंत वेगळ्या पद्धतीने सुसंस्कारी आणि या आजीचंच संपूर्ण कुटुंबावरती कशा रीतीने ती आजी आपल्या या कुटुंबाला, गोकुळासारख्या कुटुंबाला कसं सांभाळते, कसं मार्गदर्शन करते हे या ठिकाणी आपण बघत आहोत. आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिला म्हणायचो. एकाड एक वेतला की तरी खोंड ती नक्कीच द्यायची. त्यामुळे दावणीला कायम कपिलाचीच बैल असायची. आता या ठिकाणी बघा काय झालंय की याच आजीच्या कुटुंबामध्ये सर्वात मोठं एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट कोणती होती, तर या कुटुंबामध्ये एक गावरान गाय होती. त्या गावरान गाईचं नाव काय येतं माहिती आहे, तर त्या गाईचं नाव होतं कपिली. आता या कपिलीचं वैशिष्ट्य काय, तर या कपिलीचं वैशिष्ट्य असं होतं की ती खोंड म्हणजे काय की एकामागं एक त्या ठिकाणी काय द्यायची, ती गोऱ्यांना जन्म द्यायची, पिल्लांना जन्म द्यायची. एक खोंड संपला की दुसरा खोंड त्या ठिकाणी असायचाच. म्हणजे दावणीला नेहमी तिचा बैल त्या ठिकाणी असायचाच. आता या कपिलीचं दुसरं वैशिष्ट्य कोणतं आहे, तर कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात जाई. आता आमच्या सगळ्या मग वैशिष्ट्य कोणतं की आमचे काका त्या ठिकाणी धार काढायला गेले की आमचा सगळ्याच्या सगळा बालगोपाळांचा मेळा कुठे जायचा की लगेच त्या तबेल्यामध्ये जिथे गाय आहे तिथे, की जेणेकरून आम्हाला काय मिळणार होतं, त्या ठिकाणी दूध प्यायला मिळणार होतं. गाईनं पाहणा सोडला की वासरू आखडायचं आणि चरवीतल्या दुधाच्या धाराचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं आणि ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं. तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिश्रा येईपर्यंत पीत राहायचं. बघा काय व्हायचं मग की त्या ठिकाणी आमचे काका दूध काढायचे. दूध काढलं की ते दूध त्या ठिकाणी त्याचा ते दूध काढत असताना सुद्धा त्याचा एक आवाज, ते एक संगीत आम्हाला ऐकायला मिळायचं. ते काढलं की आम्हाला प्रत्येकाला रांगेत उभा करायचे आणि एक ग्लास आम्हाला दूध द्यायचे. ते दूध पित असतानाची एक गंमत अशी असायची की ते जे दूध होतं की ते आम्ही मनसोक्त प्यायचो. अगदी आमच्या मिश्या सुद्धा काय व्हायच्या, त्या ठिकाणी आमच्या मिश्या सुद्धा त्यात बुडायच्या. त्या मिश्यावर सुद्धा आमच्या काय व्हायचं, दूध यायचं आणि मग एक वेगळीच मजा आम्हाला त्या ठिकाणी अनुभवायला मिळायची. पण आता या ठिकाणी तिथं तेवढ्यावर ते संपत होतं का, तर नाही. राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारी ढाळजातनं सोप्यात अवतरायची आणि मग ती चरवी घरात एकदा आली रे आली की ढाळजातनं. आता ढाळज म्हणजे काय मग, तर ढाळज म्हणजे मोठा वाडा. घराच्या मुख्य दाराजवळची
आतल्या बाजूची जागा, जिला आम्ही काय म्हणतो आज, पडवी म्हणतो. अशी पूर्वीच्या काळी खूप मोठी वाड्याची पद्धत होती आणि त्यात ती पडवी असायची. त्या पडवीमध्ये मग आजीबाई येऊन बसायची. हातातील माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची. कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. आता या आजीचं वैशिष्ट्य काय होतं, तिथं काय यायची ती, तर याचं वैशिष्ट्य तिथं असं होतं की तिला असं वाटायचं की न जाणे की माझ्या ज्या सुना आहेत, या सुना त्या ठिकाणी येऊन त्यांनी मनानेच ते चहा करून पिऊ नये. त्याचबरोबर सर्वांना ते दूध समान वाटलं जावं, हा त्यामागचा त्या आजीचा काय असायचा, उद्देश असायचा. 4 घरच्या 4 सुना नांदायला आल्या, त्यांच्या कुणाचा भरवसा द्यायचा, कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, आणि म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसण्याचं एक आणखी कारण होतं, आमची आई थोरलीही होती. आपण बसून जावांना काम लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटणूक करून दिलेल्या होत्या. आता आजी त्या ठिकाणी का थांबायची, तर कोणातही वाद होऊ नये. दुसरी गोष्ट, सर्वांना समान मिळावं. तिसरी गोष्ट, प्रत्येकाला ज्याचं काम जिथं नेमून दिलेलं आहे त्याने तेच काम करायचं. हा कटाक्ष विशेष रूपाने त्या ठिकाणी कोणाचा असायचा, तर आजीचा. आणि यामुळे काय व्हायचं की आता कटाक्ष असणे म्हणजे काय बघा, हा एक वाक्प्रचार. कटाक्ष असणे म्हणजे काय, खास करून लक्ष असणे, म्हणजेच प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवरती आजीचं काय होता, एक दरारा होता, एक लक्ष होतं. आणि त्यामुळे या कुटुंबामध्ये आपण बघतो की एका एका व्यक्तीवरती आजीचे संस्कार कशा रीतीने पडत होते हे या ठिकाणी आपल्याला विशेष जाणवतं. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं. आणि आठवड्यात प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदलत जायचं. म्हणजे कोणी कोणतं काम करायचं, कधी करायचं, कोणत्या वेळेस करायचं, याचं सगळं नियोजन कोणी केलेलं असायचं, तर आजीनं केलेलं असायचं. आणि हे सर्व नियोजन किती दिवसाचं असायचं, तर 1 आठवड्याचं असायचं. आलं लक्षात सर्वांच्या. हां, प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे, यावर आजीचा भारी कटाक्ष असायचा की प्रत्येकाला जे काम नेमून दिले ना, त्याला ते नीटपणे त्याला निभावताच आलं पाहिजे, त्याला ते करताच आलं पाहिजे. येत नसेल तिला ती शिकायची. पण कामातनं कुणाचीही सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणारीला लाखोली, सरपण नीट नसल की गाड्यांची फजिती. बघा आता भाकरी करणारीला जे आहे, तर त्या ठिकाणी लाखोली म्हणजे काय की लगेच त्या ठिकाणी तिला ती काय करायची, बोलायची. तिला तिथल्या तिथंच ती आवाज द्यायची की जेणेकरून तिच्याकडून ती करपायला नको. त्यानंतर एवढंच नाही तर सरपण म्हणजे काय की जळतण ज्याला म्हणतो, की आपण चुलीवरती भाकरी भाजण्यासाठी जे आपण लाकूड फाटा वगैरे जे आणतो त्याला काय म्हणायचे पूर्वीच्या काळी, सरपण. आणि मग ते जर वेळेवर जर त्या गाड्याने आणलं नसेल तर त्या गाड्यासुद्धा आजी काय करायची, फजिती करायची. एवढंच नव्हे, स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळाची पंगत बसायची. आता बघा काय असायचं, एकत्र कुटुंबपती एक मजा आहे बघा. अगदी आमच्या काळात सुद्धा आमची आजी त्यावेळेस काय करायची, आम्हा सर्वांना एकत्र बसायची. आणि मग एक वेगळी मजा पहा, आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कितीतरी कुटुंब असे आहे की ज्यांच्या कुटुंबामध्ये कुटुंब आहेत की ज्या कुटुंबामध्ये जी ज्येष्ठ व्यक्ती असते, आजी आजोबा, तर इथं सुद्धा काय झालेलं आहे की ही आजी काय करायची, मग ही सर्व कामं आटपली की सर्वांना एका ठिकाणी आम्हाला हात धुवून, स्वच्छ हात धुवून एका रांगेमध्ये, या ठिकाणी पहा या फोटोमध्ये दिसतं की आजी बाजूला बसलेली आहे, आई त्या ठिकाणी काय करते, सर्वांना वाढते. या सर्व भावंड आम्ही त्या ठिकाणी एकत्र बसलेलं असायचं. आणि मग एकत्र बसलो की आमची पंगत बसली की पुढं आजी काय करायची, आम्हाला त्या ठिकाणी वाढायला लावायची. आजी पुढं सरकायची आणि आमची आई जेवायला वाढायची. आमची आई काय करायची, जेवायला वाढायची. किंवा कोणी काकीही, पण वाढताना ही आजीचा जागता पहारा. धपाटे घालू खाऊ घालायचं, कोणाला खरकटं ठेवू द्यायचं नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. बघा आजीचं कुटुंबाच्या बाबतीत जेवणाचं एवढं नियोजन होतं की कोणालाही कमी पडता नाही, सर्वांना अपकार भाव कोणी करू नये, कोणीही काम चुकारपणा करू नये, आपलं काम दुसऱ्यावर टाकून देऊ नये. एवढंच नव्हे तर सर्व कामे प्रत्येकीला ज्याचं नेमून दिले त्यानेच करायचं.
कोणीही तक्रार करायची नाही. एवढंच नव्हे तर जेवायला बसल्यानंतर आजीचं बारकाईने लक्ष असायचं की काकी किंवा आमची आई आम्हाला व्यवस्थित जेव घालते की नाही. प्रत्येकाला पोटभर जेव घातलं जायचं. एवढंच नाही की जर आम्ही कधी उष्ट टाकलं तर आजी आम्हाला तिथंच काय द्यायची, धपाटी द्यायची. काय द्यायची, धपाटी. धपाटे म्हणजे काय कळतं ना, धपाटे म्हणजे खायचे धपाटे नाही तर काय, मार द्यायची. आणि मग त्या आईच्या धाकानं आम्ही काय करायचो, जेवण करायचं. आता आमची सर्वांची जेवणं आटोपली की मग काय असायचं, आमच्या जेवणानंतर मग जे शेतामध्ये काम करतात त्यांच्या भाकरी बांधल्या जायच्या. आणि नंतर सगळ्या घरातील जेवढे कुटुंबामध्ये बायका असत त्या सर्व एकत्र काय करायच्या, जेवायच्या. 10च्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजत येणार. बघा मग काय व्हायचं, सर्व काम वगैरे आटोपलं, मुलं शाळेत गेली, सगळं दुपारच्या कामाचं नियोजन झालं की मग आजींची स्वारी कुठे यायची, तर ढाळजात. ढाळजात म्हणजे नेमकी कुठं, तर जो मोठा वाडा आहे त्या वाड्याच्या काय, त्या घराच्या मुख्य दरवाजाजवळची जी काही आतली बाजू आहे, जी आतली जागा आहे, जिला आम्ही काय म्हणतो, ढाळज म्हणतो. त्या ढाळजेत मग कोण यायचं, तर आजी येऊन बसायची. बसता बसता झोपी जाणार, पण झोप भारी सावध. कुठंही खुट्ट झालं की आजी तट्ट जागी, कानोसा घेऊन पुन्हा डोळे झाकणार. झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचं असो, शेंगा फोडायच्या असो की धान्य निवडायचं असो, सगळ्या मिळून एकमेक करायच्या. गल्लीतल्या बायका येतानाच काम घेऊन यायच्या, गप्पा व्हायच्या, सासूरवास जात या सगळ्यांची चर्चा व्हायची. आता काय व्हायचं मग, आजी ढाळजात नुसत्या बसत नव्हत्या, तर बसल्या बसल्या आजीचं एक वैशिष्ट्य होतं की दुपारी तिथंच त्या वामकुष्की घ्यायच्या. वामकुष्की म्हणजे काय, बसल्या बसल्याच त्यांना काय लागायची, झोप लागायची. पण त्यांची झोप एवढी जागरूक असायची, कुठं काही वाजलं की आजी लगेच उठून बसायची. आणि नंतर मग तिथंच बसल्या बसल्या गल्लीतल्या ज्या काही वयोवृद्ध ज्या काही बायका होत्या आजीच्या वयातल्या, त्या सर्व आजीच्या मैत्रिणी त्या ठिकाणी यायच्या. आणि मग आल्यानंतर त्या ज्या काही गप्पा गोष्टी करत असताना आपल्या घरातील जी काही कामं आहे त्या कामंसुद्धा त्या काय करायच्या, सोबत घेऊन यायच्या. उदाहरणार्थ शेंगा फोडायच्या, वाकळं काढायची. एवढंच नव्हे तर त्या सगळ्या मिळून कुठेतरी मिरच्या नेसायच्या. मग हे सर्व काम करत असताना काय करायच्या त्या, तर त्या एकमेकीचं काम करू लागायच्या. आणि त्या काम करत असतानाच, हे सर्व काम करत असताना त्या काय करायच्या, तर एकमेकीविषयी आपल्या आपल्या कुटुंबाविषयी काय करायच्या, मोकळ्या गप्पा मारायच्या. मग त्या गप्पेमध्ये विषय कोणकोणते असायचे त्यांचे, तर कधी कधी तुझी सून अशी, माझी सून तशी, तुझी मुलीचं काय चाललंय, तुझ्या कुटुंबाचं काय चाललंय, हे सर्व त्यांचं काय चालायचं, या विषयावर त्यांच्या चर्चा व्हायच्या. आणि एक वेगळाच आनंद या वयामध्ये सुद्धा आजीबाई आणि तिच्या मैत्रिणी घेत असत. आमची ढाळज म्हणजेच गावचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. लक्षात घ्या, या ठिकाणी जर आपण बघितलं, कारण ही ढाळज म्हणजे साधी गोष्ट नव्हती. कारण आमचं दार, आमचा दरवाजा, आमचा तो उंबरठा, त्या ठिकाणी ज्यावेळेस आजी बसायची तर ढाळज म्हणजे काय, आमच्या गावचं एक वर्तमानपत्र असायचं. जसं आपल्याला माहिती की वर्तमानपत्र आल्यानंतर काय होतं की दिवसभरामध्ये देशांतर्गत कुठं काय घडलं हे जसं आम्हाला कळतं, तसं गावात कुठं काय घडलंय हे सर्व आजीला माहिती असायचं. म्हणजेच आजी त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची काय करायची, नोंद घ्यायची. तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या, त्याची शहानिशा व्हायची आणि मग त्या गावभर जायच्या. कडूस पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. आता बघा, मग ज्या काही बातम्या कुठं काय घडलंय याची सर्व माहिती आधी कुठे यायची, तर ती कुठे यायची, आमच्या ढाळजेत यायची, आमच्या वाड्यावर यायची. आणि मग आमची आजी त्या प्रत्येक गोष्टीची, त्या प्रत्येक बातमीची काय करायची, शहानिशा करायची की खरी की खोटी. आणि मग ती बातमी गावभर जायची. असं हे दिवसभर चालायचं. कडूस पडलं, कडसू म्हणजे काय की संध्याकाळची वेळ, त्या ठिकाणी ते कडसू झालं की त्या ठिकाणी काय व्हायचं, काळोख होण्याची जी काही वेळ आहे त्यावेळी मग काय करायचे, सर्वजण आपली आपली मैफिल मोडून ज्याच्या त्याच्या घरी जायची. माणसांची वेळ झाली की म्हातारीची ढाळज सुटायची, माणसं ढाळजत बसायची. रात्री 8च्या दरम्यान ढाळजाचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजेच आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही 6 फुटाची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या दिवळीत आरपार जायची. ती आरपार घालूनच दरवाजा उघडणं किंवा
तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतील देवळी ढकलणं फार अवघड गणित होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, मग हे सर्व आटोपलं की आजीचं लक्ष असायचं की आपल्या कुटुंबाचा आपला जो याचा जो दरवाजा आहे घराचा, तो मेन दरवाजा की जिथं काय असायचं त्या ठिकाणी नेहमी की आगळ बसायचं काम, की ती आगळ दोन्ही बाजूला 3-3 फूट ती असायची, ती ढकलायची, ती लावलं की घर सुरक्षित. आणि जोपर्यंत ती व्यवस्थित लागत नाही तोपर्यंत तिचं लक्ष पूर्णपणे कुठं असायचं, तर त्या आगळीकडेच असायचं. आणि मग ती भरभक्कम एक सुरक्षा कवच आमच्या घराला होतं. दुपारीही एकदा आगळ टाकली की उन्हाचं सुद्धा सुट्टीत आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची. तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. बघा, दुपारी सुद्धा एकदा ढाळत लागली जायची आणि पुन्हा संध्याकाळी सुद्धा एकदा ढाळत बंद केले जायची. आपलं हे आगळ बंद केली जायची की जेणेकरून आमच्या घरामध्ये या दोन्ही वेळेस आम्ही अत्यंत सुरक्षित असायचो. भर उन्हात मग आजीला त्रास जास्त होऊ न देता तिचं ढाजळ पडवी सोप्यात कुठेही आम्ही बैठे खेळ खेळायचो. चिंचुके, गजम, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळचुळ मुंगळा, भवरा, गोटा असले खेळ असायचे. बघा, मग काय असायचं की इतकं ऊन पडायचं आणि मग भर उन्हात मग आजीला त्रास होऊ न देता तिथंच ढाळजात म्हणजे त्या वाड्यातच आम्ही काय करायचो, सर्व घरातली लहान मोठी त्याचबरोबर आमच्या आजूबाजूची सर्व मुलं आम्ही काय करायचं, एकत्र खेळायचो. आणि मग खेळत असताना आम्ही चिंचोक्या, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळचुळ मुंगळा, भोवरा, गोट्या अशी सगळी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे खेळ आम्ही त्या ठिकाणी काय करायचो, खेळायचो. तर कधी घरातल्या घरात सरपणातली लाकडं काढून विटी दांडू भोवरं बनवीत बसायचं. भिंगऱ्या बनवताना त्यातला गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं. मधनच हुक्की आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची. एक नाही तर आम्ही बघा, पूर्वीच्या काळी आमचा सगळ्यात महत्त्वाचा खेळ कोणता होता, तर विटी दांडू आणि भोवरा. मग आता हा विटी दांडू का आम्ही कसं तयार करायचं, तर घरामध्येच सरपणातलं एक लाकूड काढायचं, त्याला थोडं तासायचं आणि त्यापासून एक छोटीशी विटी तयार करायची आणि एक जो मोठा दांडगा जो असायचा तो त्याला काय म्हणायचं आम्ही, दांडू. आणि मग तो विटी दांडूचा खेळ खूप मजा यायची. आज जर आपण बघितलं तर अशा पद्धतीचे खेळ आज आपल्याला खेळायला मिळतात का, नाही. आज त्या प्रमाणात जागाही उपलब्ध नाहीये आणि तशी देशी खेळ सुद्धा राहिलेले नाहीत. पण पूर्वीच्या काळी मात्र हे खेळ असायचे. अगदी या खेळाचा आनंद मी सुद्धा घेतलेला आहे, माझ्याबरोबरच्या माझ्या सहकारीने सुद्धा घेतलेला आहे. आणि म्हणून एक वेगळीच मजा त्या काळामध्ये आम्हाला ती पाहायला मिळायची. भिंगऱ्या बनवताना त्याचा गोल आकार असायचा बघा. आणि मग हे सगळं करत असताना मधूनच हुक्की आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची. पूर्वीच्या काळी बघा, लेखणीसाठी अभ्यास करण्यासाठी काय असायची, वही आणि पेन क्वचितच मिळायची. मग काय असायचं आम्हाला, तर जवळजवळ 4थी पर्यंत काय असायची, काळी पाटी असायची. आणि मग ती पाटी गुळगुळीत चांगली, त्याच्यावरती खडू चांगला उघळावा, लेखणी चांगली उघळावी म्हणून तिला काय करायचं, गुळगुळीत केल्या जायचं. ताडावरच्या वाळल्या शेंगा छिद्र पाडून बाभळी काट्यात ओवायच्या. काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शिडीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनायच्या. बघा, एक नाही तर अनेक प्रकारच्या त्यावेळेस आम्ही खेळ घरी तयार करायचो. मग काय करायचं, मध्येच पंखा तयार करायचा. मग हा पंखा कसा तयार करायचा, तर जी तरवाडाच्या वाळल्या शेंगांना छिद्र पाडून बाभळी त्यात काट्यात काय करायच्या, ओवायच्या आणि त्याला बाहेरून काय करायचं, शेळीची लेंडी असते ना, लेंडी माहिती ना, हां, तर ती लेंडी काय करायची, ती लेंडी बाहेरून लावायची आणि मग तो भिरभिऱ्यासारखा ते काय व्हायचं, भिंगायचं. ज्वारीच्या ताटांच्या बैलगाड्या बनवायच्या. तालमीतली लाल माती आणून बैल बनवायची. कधी गोल गोटे आणून ते घडत बसवायची आणि त्याच्या छान छान गोल गोट्या बनवायच्या. एक नव्हे तर अनेक प्रकारचे खेळ आम्ही त्या काळी खेळत असायचो. बैल बनवायचे, कधी कधी छोटी ते बैलगाडी बनवायची. ते बैलगाडीसाठी काय वापरायचं माहिती आहे, तर त्यावेळेस आपल्याकडे बघा ज्वारीचे ताट असताना त्या ताटातला जो मधला गर्भ ज्याला म्हणतो आपण, मधला भाग, तर त्यापासून आम्ही काय करायचो, ती बैलगाडी सुद्धा तयार करायचो. असे एक नाही तर अनेक प्रकारचे देशी खेळ त्यावेळेस आम्ही खेळत असायचो. मग सगळ्यांचा डोळा चुकून हळूच
सटकी मारायची आणि गोट्या खेळायला जायचं. तिथंच डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारख्या वडाच्या पारंब्यांना लोंबकळत राहायची, झोका खेळायची. उतरताना पारंबाच्या शेंड्यांना फुटलेली पिवळी पालवी शेव शेव म्हणून खायची. एक वेगळीच मजा. मग पारंब्यावर त्या ठिकाणी लमकळायचं, त्या ठिकाणी उड्या मारायच्या, खेळ खेळायचे, सूरपारंब्याचा खेळ खेळायचं. असं एक नव्हे तर अनेक प्रकारचे खेळ खेळताना एक वेगळीच मजा आम्ही अनुभवायचो. देवळात जायची घंटी वाजून म्हाताऱ्यांची झोपमोड करायची. दुपारच्या वेळी काय करायचो की मंदिरामध्ये जायचं. दुपारच्या वेळी जे थकलेले म्हातारे मंडळी, वडीलधारी मंडळी त्या ठिकाणी असायची. तिथे जाऊन मोठमोठ्याने घंटी वाजली की ते मोठमोठ्याने आरडायचे. अशा प्रकारे एक नाही तर अनेक प्रकारच्या गोष्टी त्यावेळेस आम्ही करायचो. एखाद्या भरदुपारी मग तिथंच मोर्चा विहिरीकडे वळायचा. मनसोक्त पोहायचं, शिवणापाणी खेळायचं, मुटकं टाकून पाणी ओढवण्याची शर्यत लावायची. कंटाळा आला की ओल्या अंगाने तिथंच मातीवर लोळत पडायचं. बघा आता त्यावेळेस आणखीन एक विशेष खेळ कोणता होता तर तो म्हणजे पोहणे. तर मग पोहायचा असा एकही मुलगा त्या काळी नसायचा की ज्याला पोहता येत नव्हतं. आणि मग पोहायची एक वेगळीच मजा असायची. विहिरीमध्ये त्या ठिकाणी उड्या मारायच्या. मग पोहायचं झालं की पुन्हा त्या ठिकाणी बाजूलाच मातीमध्ये लोळायचं आणि मग चटके बसायला लागले की पुन्हा त्या पाण्यात काय करायचं, उड्या मारायच्या. थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. लाल डोळं आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं. घरी आलं की भूक लागायची आणि मग जेवायला बसलो की आमच्या डोळ्याकडे आजी बघायची. आम्ही पोहलोय हे आजीला कशावरून कळायचं, आमची डोळे लाल. मग भीतीने आम्ही आजीकडे बघायचो सुद्धा नाही. असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणामध्ये बालपण आमचं घडत होतं. रांगोळ्या, चिंचा, मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचाचा तोर, उंबर, ढाळ, काटाड्यावर भाजलेली कंस, गहू, ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेळ्या, कलिंगड, शेंदाड, करडीची पात्राची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताटं, कवटं, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्यांची उकड, हुलग्याचं मांडगं, असा सगळा रानमेवा आमच्या पोटात जात होता. बघा आत्ता मी जी नावं वाचली ना, अगदी ही नावं सुद्धा आज आम्हाला विशेष वाटतात. कारण पूर्वीच्या काळी जो रानमेवा किंवा जे निसर्गतः जी काही आलेला जो काही पालेभाज्या असायचा तो वेगळ्या प्रकारचा. मग कधी गहू, ज्वारी, सरवयाचा हुरडा, एवढंच नव्हे तर कलिंगड, शेंदाड, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या की हे सर्व खाताना तेवढंच नाही तर तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्याच एवढंच नाही तर हुलगं, अशा वेगवेगळ्या प्रकारचा मेवा खायला मिळायचा. आणि तो जो मेवा होता तो मेवा खाताना एक वेगळी चव आमच्या जिभेला यायची आणि त्याचा परिपूर्ण आनंद त्यावेळी सर्व मुलं घेत असायची. आम्ही वाढत होतो, भांडत होतो, पुन्हा एकत्र खेळत होतो. आणि लेखक म्हणतात की त्यावेळीचं जे वातावरण होतं की आम्ही नुसतं खेळलोच नाही, नुसतं खाल्लंच नाही तर प्रत्येक गोष्टीचा त्या वयानुरूप आम्ही त्याचा पूर्णपणे काय जीवनाचा आनंद भोगला. ढाळजत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो. नुसतं खेळतच होतं का मग नाही. तर विद्यार्थी मित्रांनो बघा की आजीने जे आम्हाला संस्कार लावले तर ते संस्कार कशासाठी होते मग की आजीमुळे खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाची काय झाली, जडणघडण झाली. आणि आम्हाला प्रत्येक वेळेस कोणत्या वेळी काय करायचं याचं नियोजनबद्ध असं वेळापत्रक त्या काळी आमची आजी आमच्यासाठी बनवायची. आणि मग आजीच्या धाकाने परत आम्ही खेळून आलो, हातपाय धुतले की मग कुठं आम्हाला ढाळजमध्ये त्या ठिकाणी त्या मोठ्या बैठकीमध्ये काय करायचं, अभ्यास करायला आजी आम्हाला लावत असे. आणि आजीच्या मायेच्या सावलीसारखी आम्ही मोठी होत होतो. बघा आणि मग ज्या आजीने आम्हाला संस्कार लावले, जी आमच्या कुटुंबाची प्रमुख होती, जी आमच्या कुटुंबाचीच नाही तर आमच्या संपूर्ण गावातील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून तिच्याकडे बघितलं जायचं, ती म्हणजे माझी आजी. आणि तेच आमच्या कुटुंबाचं एक आगळंच पण होतं. आणि मग या आजीच्याच मायेखाली, या आजीच्या सावलीखाली, या आजीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लहानचे मोठे होत गेलो आणि आमच्या जीवनाला एक वेगळं असं वळण लागलं. आणि ज्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने घडलो. माणूस म्हणून माणसाचे कसं वागावं हे फक्त आणि फक्त हे संस्कार आम्हाला कोणी दिले असतील तर ते फक्त आमच्या आजीने. तर विद्यार्थी मित्रांनो कळालं ना तुम्हाला की आपल्या कुटुंबाचे प्रमुख व्यक्तिमत्व कोण होतं या ठिकाणी,
तर आमची आजी, आणि म्हणून या आजीचे संस्कार आणि या संस्कारक्षम कुटुंबाचा अभ्यास या पाठामध्ये आपण अभ्यासला. आणि हा जो पाठ आपण अभ्यासला आहोत, तर हे कुटुंब कसं असावं, कुटुंबातील प्रमुख व्यक्ती, कुटुंबाचे प्रमुख व्यक्ती संस्कार, ही सर्व या पाठाच्या माध्यमातून आम्हाला अभ्यासायला मिळालं. आता या ठिकाणी या पाठावर आधारित जो काही गृहपाठ असेल तो तुम्ही व्यवस्थितरित्या घरूनच त्याचा अभ्यास करून यायचा आहे. धन्यवाद.